कामाचं काय, फाईल पूर्ण झाली का नाही? अरे शेळके साहेब, अरे आनंद, अरे हॅपी बर्थडे टू यू. खरंच मनापासून धन्यवाद. अरे नमस्कार. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. काय मी काय ऐकतोय, तुम्ही पार्टीला नाही म्हणताय म्हणे? अहो सर, कशाला पार्टी आता? एक तर तुम्हाला माहिती कामं इतके आहेत आणि अंशुमन सरांना आवडणार नाही हो. अहो, असं कसं, तुमचा वाढदिवस आहे, पार्टी तर दिलीच पाहिजे ना. नाही नाही नाही, पार्टी वगैरे बरं नको. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही नका देऊ, आम्ही तर पार्टी देऊ शकतो ना. तुम्ही अरे नाही 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 सर, सर कशाला उगाच नको, पार्टी वगैरे काही नको सर, खूप काम आहे. अहो असं कसं म्हणताय, एवढी वर्ष कंपनीसाठी काम करताय तुम्ही, आता तुमची वर्क प्लेस फॅमिली म्हणून आम्ही एवढं तर केलंच पाहिजे नाही का? हे मला काही ऐकायचं नाही, ऐका गाईच अहो, गाईच. तुम्ही लगेच पार्टीच्या तयारीला लागा आणि मस्त केक मागून घेऊ. चला 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 पटकन तयारीला लागा. अहो अहो आनंद, ऐका, बरं, समर सरांना भेटलाय का तुम्ही? नाही हो. अहो असं कसं चालेल, समर सरांना पण तुम्हाला विश करायचं असेल ना. चला आधी आपण जाऊ आणि समर सरांना भेटूया. चला चला चला. समर, बिझी आहेस? नाही बोल ना काय रे. अरे आपल्या शेळके साहेबांचा वाढदिवस आहे, तुला भेटायला आलेत. अरे म्हणजे काय, ऑफकोर्स आहे लक्षात माझ्या. हे बघा शेळके साहेब, मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वा, घ्या. सर मनापासून धन्यवाद सर. हो असं काय बोलताय, तुम्ही आपल्या कंपनीसाठी इतकं काम केलंय, इतकं योगदान दिलंय, ते किती महत्वाचं आहे. अहो सर, खरं तर याची काहीच गरज नव्हती. तुम्ही जे आता माझ्याबद्दल जे बोललात ना, तेच खूप झालं. हो असं कसं म्हणता हा? आणि आपला केक कापणं पण बाकी आहे अजून. हा सर माफ करा, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे केक कटिंगसाठी तुम्ही जॉईन झाला तर मला आवडेल. हो शेळके, समरला केक कटिंग वगैरे आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. हो. चला आपण करूया. नाही पण तुम्ही प्लीज एन्जॉय करा. हा प्लीज गो आहे. आणि ते मेहतांची आज आपल्याला मीटिंग हो करायची. मी सांगतो. चला सर मनापासून धन्यवाद. हा. या आणि सर थँक्यू. चला या या. हो समर सरांनी तर हे मला खूप मोठं. हो हो या, बसा बसा. अरे हे काय? बसा. अरे वा. छान छान सजवलंय सगळ्यांनी. वा. अरे केक पण आला. केक रेडी सर. हा वा. सर पहिला घास मला. ए केक आम्ही आणलाय हा? केक आम्ही दोघच खाणार आहे. हा. अरे बाबांनो, माझा वाढदिवस आहे ना, तर पहिला घास मीच खाणार आहे की नाही? आनंद या 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 सर या. नाही नाही, तुमचं उद्या काढा सगळ्यांनी फोटो. बर. शेळके साहेब, ते समर सरांना मेहतांची फाईल हवी होती, ती अंशुमनच्या केबिन मध्ये, ती जरा देता का प्लीज? सर केक कट करतो आणि घेऊन येतो, चालेल का? केक वगैरे नंतर समर सरांना हवी आहे फाईल, मी सांगायचं विसरलो. आता मला चावी तर मी पटकन घेऊन येतो. मी घेऊन येतो ना, नाहीतर. अहो असं काय करताय? बघा तुमच्यासाठी एवढा केक मागवलाय, तुम्ही इथे थांबायला पाहिजे ना, तुम्ही केक कापला पाहिजे. इथं बाकीचे लोक नुसतं थांबून काय करणार? तुम्ही चावी द्या, मी लगेच जातो, उघडतो. सर सॉरी सॉरी, पण त्यांना अंशुमन सरांना आवडणार नाही. त्यांना कळलं तर ती चावी मी तुम्हाला दिली तर ते आवडणार नाही. बरोबर आहे, पण कसं कळणार? कोण सांगणार अंशुमन सरांना? हा? आता मला सांगा, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी समर सर तुम्हाला ओरडले तर चालेल का? नाही ना, मग तेच सांगतोय. मग ठरवा, अंशुमन सर की समर सर. नाही नाही नाही, समोर सर. हा, द्या. ठीक आहे, फक्त अंशुमन सरांना कळू नका. हा अजिबात नाही, तुम्ही पण नका कळू देऊ. हा? मी लगेच आलो आणि लगेच लगेच या. आलोच. लवकर या पण. हा हे घ्या, त्या शेळकेने खूप घाबरत दिली चावी माझ्याकडे. ही घाबरतच देणार ना, ते अंशुमनला ओळखून येत आणि अंशुमनच्या प्रत्येक चावीमागे काय काळे धंदे चालतात हे त्यांना माहिती आहेत. चला आता मिशन हार्ड ड्राईव्ह सुरू. हो येस. ए पण मुलींनो ऐका ऐका, प्लीज जरा सांभाळू ना प्लीज. हो आनंद दादा, डोंट वरी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणजे मी CCTV फक्त 5 मिनिटांसाठी बंद करू शकतो, त्यानंतर नाही. आणि समोर ऑफिसमध्ये त्याला जर का कळलं CCTV बंद आहे तर तो टेक्निशियनला बोलवेल, आणि टेक्निशियन आला तर त्याला हे कळेल की हे कोणीतरी मॅन्युअली ऑपरेट केलंय. मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे प्लीज जे काही करायचं ते असं पटकन करायचं. ओके? पण त्यांना माहित नाहीये ना मी आले ऑफिसमध्ये हे. नाही अजून तरी नाही.
अरे ठीक आहे ना, कळलं तर सांगूयात ना की स्वानंदी मला भेटायला आली आणि मी तुला भेटायला आली आहे. ऐक ना, हे सांगायची वेळ येऊ नये प्लीज. आणि काय, परत एकदा सीसीटीव्ही जर का बंद करायला लागला तर अंशुमनला शंका येईल आणि अंशुमन कुठल्याही क्षणी ऑफिसमध्ये येऊन धडकेल. नाही, डोंट वरी, त्याआधी आपलं काम झालेलं असेल. एकदा रिव्हिजन करूया आपण. निकिता ताई आता सगळ्यांना बर्थडे पार्टीमध्ये बिझी ठेवतील. तुम्ही जाल आणि तुम्ही CCTV कॅमेराज बंद करणार आहात आणि मला तेवढ्यात केबिनमध्ये जायचं आहे, हार्ड ड्राईव्ह काढायची आहे, त्यातले व्हिडिओज सगळे पेनड्राईव्हवर कॉपी पेस्ट करायचे आणि वेळेत बाहेर पडायचे. करेक्ट. ए थांबा ऐका, आपण ना कॉलवरती कनेक्टेड राहू, ग्रुप कॉल करून उचला. हो चलतो. बरं ऐक स्वानंदी वहिनी, तू मला सांगितल्यानंतर मी लगेच CCTV परत ऑन करेन, ठीक आहे? डन. डन. चला ओके. ऑल द बेस्ट. ओके. हो खरंच, फॉरेनच्या प्रत्येक 5 स्टार हॉटेलमधून ना सारखं इन्व्हाइट येत असतं. आत्ताच लास्ट वीकमध्ये मी सिंगापूरला गेलो होतो. नाव आय एम प्लॅनिंग फॉर स्वित्झर्लंड. रोमॅन्टिक प्लेस. काय आहे, मला होस्ट केल्याने त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन होतं. तसंच तू मला होस्ट केलंस तर मे बी तुझं पण प्रमोशन होईल. मला एक सांग, आज फ्री असशीलच. डिनर प्लॅन करूया. येस, तिथेच जाऊन मग स्वित्झर्लंडचं प्लॅनिंग. काय झालं? एक सेकंड. बरं कट करतो. थँक्यू खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. एक मिनिट हा. अंशुमन सरांचा फोन. एक मिनिट. हॅलो सर, बोला ना. शेळके, CCTV का बंद आहे? CCTV बंद आहे? अरे मग शेळके चेक कर, तुझ्याकडे एक्स्ट्रा चावी आहे ना? सर माहिती नाही हो. मी बघतो सर. थांबा सर. केक कापून जा ना सर. केक कापून जा. ऐका ना, ते मी केक कटिंग करतो आणि मग ताबडतोब CCTVचं चेकिंग करतो. चालेल ना? कसलं केक कटिंग? सर केक कटिंग सर तुम्हाला माहित नाही, मी शेळके म्हणजे माझा वाढदिवस आहे सर आज. ओके, हॅपी बर्थडे शेळके. आता प्लीज लवकर जाऊन चेक कर. थँक्यू सर. आणि सर तुम्हाला सांगतो, आनंद सर आहेत ना, त्यांनी केक मागवला आणि निकिता मॅडम आल्यात, स्वानंदी मॅडम सुद्धा आल्यात. एक मिनिट. स्वानंदी आली ऑफिसमध्ये? हो सर. अहो स्वानंदी चिडले वाटतं. सर चिडले. ते मी CCTV बघून घेतो. अहो बर्थडे, तुम्ही केक कट बोला. सर केक. केक कर. हॅपी बर्थडे. अरे काय